नारायण नारायण. विष्णू कृपेने अखिल सृष्टीचे चराचरांचे कल्याण असो. सांगायची वार्ता अशी की दुष्टात्मा राक्षसराज हिरण्याक्षाचा वध करून वराह अवतार समाप्त करून भगवान विष्णू मूळ स्वरूपात आलेले आहेत. शेषनागाच्या शय्येवर विश्राम करत आहेत. जरा कुठे डोळा लागावा तर अचानक सकल पृथ्वी झळमळू लागली, दोलायमान झाली. नारायण नारायण. भगवंताच्या निद्रेत हा व्यत्यय कसला? जाऊन पहा. कोणीतरी घोर तप करतोय, साक्षात ब्रह्माची आराधना करतोय. वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. हा तर हिरण्यकश्यपू. याच्याच बंधूस नारायणाने वराह अवतार घेऊन मारले. हिरण्यकश्यपूच्या तपाने ब्रह्मदेवाचे वाहन हंस भयकंपित झाला आणि ब्रह्मदेव क्षितिजावर अवतीर्ण झाले. त्यांचे ध्यान हिरण्यकश्यपूकडे गेले. हे ब्रह्मा, हे विश्व निर्मात्या, मला असा वर दे की मला देव, दानव, मनुष्य आणि पशु यांच्याकडून तसंच अवकाशात किंवा जमिनीवर कोणत्याही घराच्या आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री कोणत्याही शस्त्राने अस्त्राने कधीही मृत्यू येणार नाही. तथास्तु. नारायण नारायण. हा वर मिळाल्याने हिरण्यकश्यपू जवळजवळ अमरच झाला. आता हिरण्याक्षाचा वध नारायणाने केला म्हणून विष्णू द्वेषाने आंधळा झालेला हिरण्यकश्यपू अवघ्या विष्णू भक्तांना छळू लागला, यातना देऊ लागला, मृत्यूदंड देऊ लागला. अवघ्या भूमीवर एकही वैष्णव जीवित राहणार नाही अशी प्रतिज्ञाच जणू त्याने केली. आमची आज्ञा राज्यात सर्वत्र पोहोचवा. ज्या विष्णूने आमच्या बंधूचा वध केला त्याची भक्ती पूजन